राहिले हे लोक. ते बघा आता आपल्याला बघून ते पड. ए बेटा कुठून आले का तुम्ही? कुठे चालले तुम्ही? कुठून आले? कुठे चालले? आणि हा मुलगा या मुलाला आपण विचारू. हा मुलगा आपल्याकडे आला होता की तुम्ही व्हिडिओ का काढता म्हणून. आपण यालाच एक प्रश्न विचारू. दादा इकडे या. माहिती अशी मिळाली आहे की 500 समन्वयक जे SIRला BLO जे काम करतात आहे त्या BLOची मदत करण्याकरिता आमदार निवास इथे 500 समन्वयक म्हणून इथे आहे. गेल्या अनेक दिवसापासून 7-8 बसेस इथे आहे आणि त्या बसेसमध्ये काही मुलं आहेत ना त्या राज्याचे आहे आणि आपण त्यांना विचारणा करण्यासाठी इथे आलो आहे. तर यांची धावाधाव आणि पळापळ झाली आहे. आपण यांना काही प्रश्न प्रफुल्ल गुर्दे पाटील यांनी केले होते आणि या मुलाला आपण विचारू. हा मुलगा आपल्याकडे आला होता की तुम्ही व्हिडिओ का काढता म्हणून. आपण यालाच एक प्रश्न विचारू. दादा इकडे या. ओ दादा, आपण अनेकांना आपण हे बघा आपले व्हिडिओ काढतात हे लोक, पण यांना जर आपण काही प्रश्न करतो तर या प्रश्नाचे उत्तर यांच्याकडे नाही आहे. आणि आपण या बसमध्ये जाऊया, बसमध्ये चढून यांना विचारूया. दादा तुम्ही कुठून आले कुठून तुम्ही? तोंड उघडायचं नाही. अच्छा, यांनी या मुलांनी सांगितलं तोंड उघडायचं नाही. जर BLA बरोबर जर हे लोक BLA आहेत तर मग यांना तोंड उघडू का देऊ नये असं यांचं म्हणणं आहे. या मुलाचा आता एक गेला. ताई कुठून आले तुम्ही? तोंड नाही उघडायचं सांगितलं, बोलता येत नाही. बरं दादा तुम्ही कुठून आले? ताई तुम्ही कुठून आल्यात? ताई बोलाल का काही? कुठून आलेत तुम्ही? तुमच्याकडे रजिस्टर आहे, तुमच्याकडे हा फॉर्म आहे. कसला फॉर्म आहे तो? कोणीच बोलायला तयार नाही. या ताईने तोंड लपवलं आहे. हे खाली बघताय. बेटी कुठून आले ग तू? कुठून आले रे बेटा? काहीच बोलायला तयार नाही. प्रफुल्ल गुर्दे यांनी काही आरोप केले होते की 500 BLA जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातून आमदार निवास इथे त्यांचा मुक्काम आहे. 7-8 गाड्या आहे. त्या बसमध्ये महानगरपालिकेच्या बसेस आहे. त्या बसमध्ये हे लोक जाणं येणं करतात रोज सकाळी 9:30. आपण याच गोष्टीसाठी आपण इथे आलो होतो की आपण. दादा तुम्ही कुठून? महानगरपालिकेचे आहे का? आपली बसमधून काय? हे दादा बोलायला तयार नाही. रोज किती वाजता येता तुम्ही? बस किती वाजता सुटते? किती वाजता यांना घ्यायला येतात? आतमध्ये जाऊन विचारून घ्या. ठीक आहे. आतमध्ये कोण आहे विचारायला? नाही, खाली बा, मला जायचं आहे. काय नाव आहे तुमचं? याला आपली बसची लोगो लागला आहे. आपल्या बसच्या सर्व गाड्या आहे पण एकही जण ते बोलायला तयार नाही. आपण आणखी दुसऱ्या बसमध्ये जाऊया, तिथे बघूया. आणि ही गाडी काढली. ह्या सगळ्या गाड्या आता अशाच रिकाम्या सोडल्या जात आहे. ती एक बस आहे, ती बसही रिकामी सोडली जात आहे. पण आपण इथे आल्याने या लोकांना त्रास झाला आहे. कुठलंही कोणी बोलायला तयार नाही. ही एक बस पटपट या लोकांनी सोडली. आपण यांना नुसतं काही ह्या मुली, अरे बेटा काय ग कुठे, हे बघा तशा पडताय त्या. आपण काहीही प्रश्न केले तरी या प्रश्नाला उत्तरे देत नाही ते लोक आणि यांची पळापळ सुटली आहे. आपण त्यांना काही नाही, हे मदतगार म्हणून बोलताय हे लोक. पण त्या मुली काही लोकांना इथून सोडून निघून गेले बसेस. ते आता ते धावत समोर बस थांबणार आहे, तिथून ते बसणार आहेत. ते बघा तुम्ही, ते बघतो आपण. बसेस त्यांनी सोडल्या आहे, काही लोकांना इथे सोडलं आहे पण ते आता त्या बसमध्ये बसण्याकरिता त्यांची धावाधाव सुरू आहे.
बसेस आपल्याला बघून सगळ्या बसेस निघून गेल्या आणि त्या सगळ्या बघा ते धावत आहे त्या सगळ्या. आपण काही प्रफुल्ल गुडदे यांनी काही प्रश्न निर्माण केले होते, त्या प्रश्नांची उत्तरे घेण्याकरिता इथे आलो होतो आपण. पण आपल्याला बघून एकाही जे स्वतःला समन्वयक म्हणताय, भाजपा अध्यक्ष शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारीनी सुद्धा इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि हे प्रफुल्ल गुडदेंना मानसिक आजार झाला आहे, त्यांना मानसिक रोग तज्ज्ञाची गरज आहे असे ते बोलले होते. आणि हे जे BLA आले होते ते सगळे मदत करण्यासाठी आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते आले होते म्हणून काय झालं, हे सगळं आमदार निवासचा हा आहे, इथूनच ते सगळे या गाडीत बसत होते सगळेजणं. इथे जवळपास 8-10 बसेस लागल्या होत्या. ते बघा तुम्ही आताही त्या सिग्नलवर पाहत असेल तुम्ही, त्या सिग्नलवर ते आता सिग्नलवर जाऊन बसताय ते लोक. सिग्नलवर त्यांना त्या ते थांबली आहे ती बस एक शेवटची आणि तिथे त्यांना ते BLA जे म्हणतात त्यांना ते बसविले जाते तिथे. आपण अनेकांना विचारलं ते कोणी देवडी इथून आला आहे, चंद्रपूर जिल्ह्यातून इथे आला आहे. तर आता तुम्ही पाहिलं असेल की माझ्या मागे इथे 7-8 गाड्या बसेस लागल्या होत्या. आता पूर्ण आपल्याला बघून ते सगळे पडून गेलेत. आता एकही बस इथे थांबली नाही आहे, जेव्हा की या लोकांची वेळ ही नाही आहे. आताही काही BLAला मदत करणारे ते सुटले होते. ते बघा एक बाई ती आपल्याला बघून जात आहे, ती बाई त्या बाईलाही सोडलं आहे इथून. त्या बाईलाही तिथे आता बस थांबली आहे, कदाचित ती बाई तिथे बसेल. तर हा सगळा प्रकार होता. आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रफुल्ल गुडदे शहर अध्यक्ष काँग्रेस यांच्याकडून काही आरोप करण्यात आले होते, त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याकरिता दयाशंकर तिवारी भाजपा अध्यक्ष शहर अध्यक्ष त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. काही गोष्टी अशा होत्या की आपण जिल्हाधिकारींकडून कन्फर्म केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना प्रफुल्ल गुडदे यांनी लेखी पत्र दिलं होतं, त्या लेखी पत्राचं उत्तर अजून मिळालं नाही. परत प्रमुख गुडदे यांनी काल एक व्हिडिओद्वारे सगळ्या जे काही दयाशंकर तिवारी यांनी जे काही खंडन केलं होतं त्यावर आणखी त्यांनी काही आरोप केले आहे. आपण परत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया. तर आता आपली ही बातमी इथे संपत नाही, तर बातमी जोपर्यंत याचा शोध लागत नाही तोपर्यंत ही बातमी सुरूच राहील.